नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथ्य आय ए एस अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण सरनामा, ज्याला इंग्रजीमध्ये प्रिॲम्बल असं म्हणतात, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आपण मुख्य परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत की सरनामा म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय आहे, सिग्निफिकन्स काय आहे, याबद्दल कोणते न्यायालयीन निवाडे आहेत आणि याच्यामध्ये ज्या कॉन्सेप्ट ज्या यूज केलेल्या आहेत की सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, या सगळ्या ज्या संकल्पना आहेत याच्यावर पण आपण एक स्वतंत्र अशी व्हिडिओ सिरीज आणणार आहे, ज्याच्यामध्ये स्वतंत्रपणे विस्तृतपणे आपण या संज्ञांचा आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम तर बघू याच्यावर आयोगाने कसा प्रश्न विचारलेला. हा UPSC PYQ आहे. डिस्कस द ईच ॲडजेक्टिव्ह अटॅच टू द वर्ड रिपब्लिक इन द प्रिॲम्बल आर द डिफेंडेबल इन द प्रेझेंट सर्कमस्टान्सेस. तर याचा अर्थ असा होतो की वर्ड रिपब्लिक जो आहे याला जे विशेषणे लागलेली आहेत, रिपब्लिकला कोणची विशेषणं लागलेली आहेत, तर इथं बघा, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य. म्हणजे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही ही रिपब्लिकला लागलेली विशेषणं म्हणजे ॲडजेक्टिव्ज आहेत. याच्याबद्दल एक थोडी माहिती विचारली. आणि दुसरा येतो की आर दे डिफेंडेबल, म्हणजे हे जे ॲडजेक्टिव्ज आहेत कोणचे, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, हे जे ॲडजेक्टिव्ज आहे ते सद्य परिस्थितीमध्ये, प्रेझेंट सर्कमस्टान्सेसचा याचा अर्थ, यांचा म्हणण्याचा असा अर्थ होता की जे ग्लोबलायझेशन किंवा जे LPG रिफॉर्म जे आपण केलेले आहेत त्यानंतर हे आपण यांचं डिफेंडेबल आहेत काय सद्य परिस्थितीमध्ये, हे प्रश्नांचा रोख होता, म्हणजे ही डिमांड होती क्वेश्चनची. तर आपण बेसिक तर सरनामाबद्दल आता सुरुवात करू. तर सरनामा म्हणजे काय. 1947ला ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर भविष्यातील भारताची होणारी जी वाटचाल आहे ती कशी असणार आहे, भारतीय गणराज्याचं स्वरूप कसं असणार आहे, त्याचे सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वरूप म्हणा, किंवा जी उद्दिष्ट कोणची असणार आहे, ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणची विचारसरणी असणार आहे, कोणची शासन प्रणाली असणार आहे, तेव्हा या हे ठरवण्यासाठी आपण काय केलं होतं, घटना समितीची निर्मिती. आणि घटना समितीने नंतर काय केलं, राज्यघटनेची निर्मिती केली. घटना समितीचं कामच काय होतं, तर राज्यघटनेची निर्मिती. ही राज्यघटनेची निर्मिती केली असताना आपली राज्यघटना ही जगातील सगळ्यात मोठी अशी विस्तृत राज्यघटना मानली जाते. त्यामध्ये जवळपास 400+ कलमांचा विस्तृतपणे आढावा घेतलेला आहे. त्यामुळे ही राज्यघटना एवढी आपण विस्तृतपणे मांडणी केली असल्यामुळे बल्की ज्याला म्हणता येईल तशी झालेली आहे. तर एखाद्या समजा नागरिक आहे किंवा कोणालाही आपली राज्यघटना माहीत करून घ्यायची, पण त्याला हे एवढं मोठं पुस्तक, समजा हे जे कॉन्स्टिट्यूशन जे पूर्ण विस्तृत असं बनलेले ते त्याला वाचायचा समजा कंटाळा असेल किंवा त्याला वाचावं नसेल वाटत, तरी पण आपली जी ध्येय धोरणं किंवा ऑब्जेक्टिव्ज आणि भारत गणराज्याचं स्वरूप हे जर का माहिती करून घ्यायचं असेल तर मग त्यासाठी काय आलं आहे, त्यासाठी काढलेली सरनाम्याची निर्मिती. जे घटनातज्ञ आहेत त्या सरनाम्याला काय म्हणतात, तर राज्यघटनेचे ओळखपत्र. की तुम्हाला जर का राज्यघटनेमध्ये काय आणि कसं आणि काय जाणून घ्यायचं असेल, काय काय आहे आणि काय काय नाही, तर तुम्हाला पूर्ण राज्यघटना वाचायची पण गरज नाही. तर हे आपण ओळखपत्र जर का वाचलं तरी पण आपल्याला राज्यघटनेबद्दल माहिती मिळू शकते. असं कोण म्हणलेलं आहे, तर
राज्यघटनेचे ओळखपत्र सरनाम्याला कोण म्हणले तर घटनातज्ञ N.A. पालखीवाला. तर याच्याबद्दल आता काही फॅक्ट्स की आपली राज्यघटना ही जगातील पहिली अशी राज्यघटना आहे का जिला सरनामा आहे, तर त्याचं उत्तर आहे नाही. तर पहिली राज्यघटना कोणची सरनामा असलेली? अमेरिका. आपण पण अमेरिकेच्या राज्यघटनेपासूनच प्रेरणा घेतलेली आहे. दुसरं हे कशावर आधारित आहे तर ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन, म्हणजे नेहरूंनी जो उद्दिष्टांचा ठराव मांडला होता त्यावर आधारित आहे. तर हे फॅक्ट्स बघितल्यानंतर आपण आता सरनामा म्हणजे काय तुम्हाला कळालं असेल. त्याच्यानंतर आपण आता याचा सिग्निफिकन्स बघू. सिग्निफिकन्स म्हणजे याचं महत्त्व काय. तर सरनाम्यावरून आपल्याला काय कळतं तर भारतीय गणराज्याचं स्वरूप हे कसं असणार आहे तर भारतीय गणराज्य हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही. असं लोकशाही भारताचं स्वरूप कसं असणार आहे तर आता ह्या ज्या प्रत्येक संज्ञा आपण त्या येणाऱ्या सत्रांमध्ये याचा विस्तृतपणे आढावा घेणार आहे. इथं फक्त आपण प्रिॲम्बलच्या सिग्निफिकन्सच्या दृष्टीने याला शॉर्टमध्ये समजून घेऊ. त्यानंतर उद्दिष्ट कोणची असणार आहेत तर स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. आणि स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही उद्दिष्टे असणार आहेत. तिसरा सिग्निफिकन्स काय, महत्त्व काय सरनाम्याचं तर अधिकारांचा स्रोत काय. सरनाम्याची सुरुवातच कशाने होती तर आम्ही भारताचे लोक. तो जो अधिकारांचा जो स्रोत असणार आहे तर भारतीय लोक हेच अधिकारांचा स्रोत असणार आहे. जे आपल्याला राज्यघटनेने अधिकार दिलेले आहेत त्याचा एक स्रोत काय तर आपण भारतीय लोक हाच त्याचा स्रोत आहोत. आणि स्वीकृत केल्याची दिनांक म्हणजे 26 नोव्हेंबर 1949. हे ब्रॉडर असे सिग्निफिकन्स आपण सरनाम्याचे समजून घेऊ शकतो. त्यानंतर पुढचं येतं की याच्यावर न्यायालयीन काय काय निवाडे, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काय काय याच्यावर उहापोह झालेला आहे. तर सर्वप्रथम 1960 बेरुबारी युनियन या खटल्यामध्ये एक असा प्रश्न उपस्थित झाला होता सर्वोच्च न्यायालयासमोर की सरनामा हा आपला संविधानाचा हा भाग आहे का नाही. तर या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असा स्टान्स घेतला होता. सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणलं होतं की सरनामा हा संविधानाचा भाग नाही. जरी आपण सोबतच हा संविधान स्वीकृत करतानाच हा सरनामा पण स्वीकृत केला त्यासोबतच, तरी पण सरनामा हा संविधानाचा भाग नाही. जरी हा सरनामा संविधानाचा भाग नसला तरी पण याचा मग सुप्रीम कोर्टनं दुसरा एक ह्याच खटल्यामध्ये दुसरं एक जजमेंट काय दिलं होतं की सरनामा भाग जरी नसला तरी जे क्लिष्ट असे आर्टिकल्स आहेत किंवा संदिग्ध आर्टिकल आहे की एखादी कॉन्स्टिट्यूशनल केस असली, संविधानिक केस असली, त्याच्यावर काही ॲम्बिग्युटी एखादा आर्टिकलबद्दल सर्वोच्च न्यायालयाला ॲम्बिग्युटी म्हणजे संदिग्धता आहे, त्याचा अर्थ व्यवस्थित लागत नसेल तर मग अशा वेळेस सर्वोच्च न्यायालय जे ब्रॉडर व्ह्यू घेऊ शकतं आणि ही जी उद्दिष्ट आहेत धर्मनिरपेक्ष, स्वातंत्र्य, समता, बंधुता असा ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हनी विचार करून आपला निर्णय देऊ शकतं. तर संविधानामध्ये हे जे ऑब्जेक्टिव्ज किंवा जे तुमचे उद्दिष्ट किंवा हे जे नेचर किंवा हे जे की टर्म्स ज्या आहेत या स्वातंत्र्य, समता, बंधुता किंवा सार्वभौमत्व, समाजवादी यांचा सुप्रीम कोर्ट हा वापर करू शकतं.
त्यानंतर मग आली दुसरी केस आली 1973 साली, केशवानंद भारती केस. केशवानंद भारती केस ही केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने मग काय आपला जो आधीचा जो जजमेंट होता, आधीचा दिलेला निवाडा, तो त्यांनी बदलला आणि इथं सुप्रीम कोर्टाने असा निवाडा दिला की सरनामा हा संविधानाचा भाग आहे. आता सुप्रीम कोर्ट हे आपले असे आधी दिलेला एक निवाडा बदलू शकतं का? तर नक्की सुप्रीम कोर्टाला संविधानानेच आपले आदेश किंवा निवाडे त्याचं रिव्ह्यू करण्याचा म्हणजे रिव्ह्यू करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळं फक्त त्यासाठी काय करावं लागतं, सुप्रीम कोर्टाला समजा इथं आता एक सुप्रीम कोर्टाने एक निवाडा दिला आणि तो निवाडा देत असताना कॉन्स्टिट्युशनल बेंच समजा 5 जणांचा असला, म्हणजे 5 जज असले त्याच्यामध्ये, तर पुढचा जर का त्यांना या जे बेंचने दिलेला निर्णय जर का फिरवायचा असेल, म्हणजे निवाडा बदलायचा असेल, तर त्यासाठी फक्त त्यांना यापेक्षा जास्त जजेसचे बेंच लागते. म्हणजे आता 7 जणांनी 7 बेंचेस जजेस, मग तो आधीचा निवाडा बदलू शकतात. तर यामध्ये काय, केशवानंद भारती केसमध्ये सरनामा हा संविधानाचा भाग आहे असा. आता संविधानामध्ये घटना दुरुस्ती करता येते, संविधानामध्ये घटना दुरुस्ती करून बदल करता येतात का? घटना दुरुस्ती कलम 368 नुसार जी संसदेला पॉवर देण्यात आलेली की ज्याच्यावर प्रोसेस सांगितलेली 368 मध्ये की संसद जी येते कशा प्रकारे घटना दुरुस्ती करून संविधानामध्ये बदल करू शकते, तर याद्वारे सरनाम्यामध्ये बदल करू शकते का? तर याचं उत्तर आहे हो. आणि अशी घटना दुरुस्ती कधी केलेली का संसदेने? तर केलेली 42वी घटना दुरुस्ती, हे म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट, ज्याद्वारे आपल्या सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द जे आहेत ते ॲड करण्यात आले होते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सध्या इथंच थांबू. आजच्या लेक्चरमध्ये आपण हे जे आहेत आता याचे जे वर्ड आजच्या लेक्चरमध्ये आपण सरनामा म्हणजे काय, त्याचं महत्त्व आणि न्यायालयीन निवाडे यांचा आढावा घेतलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्या ज्या सगळ्या संज्ञा आहेत, ज्या की टर्म्स आहेत, त्याच्यावर एक विस्तृतपणे व्हिडिओ बनवणार आहोत आणि जेणेकरून तुम्ही हा जो आता तुम्हाला प्रश्न दिलेला आहे तो पण तुम्ही लिहू शकाल. तो थांबूया मग आजच्या लेक्चरमध्ये. तुमच्या जर का काही कमेंट्स असतील किंवा तुमचे काही सजेशन्स असतील तर तुम्ही ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.